हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सोल कढी. हांव लीना. आज तुमका दाखयता गोंयची पारंपरिक डिश मणगणे. ही डिश बनवायला अगदी सोपी आहे, पण आधी आपल्याला तयारी करावी लागेल. तर चला या माझ्या किचनमध्ये. त्यासाठी चणा डाळ आधी स्वच्छ धुवून घ्या आणि 3 ते 4 तास भिजत ठेवा. तसेच साबुदाणेही भिजतील इतकं पाणी घालून भिजत ठेवा. 3 ते 4 तास होऊन गेलेत आणि ही चणा डाळ आणि साबुदाणे बऱ्यापैकी फुगलेले दिसतात. आता आपण डाळ कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून 2 शिट्ट्या देऊन शिजून घेऊया. डाळ फक्त शिजली पाहिजे, म्हणजे कुस्करता येईल इतकीच. जास्त शिजली तर त्याची पेस्ट होणार. याच्यासाठी आपल्याला एक अख्खा नारळ लागेल, मीडियम साईज. तो खिसून ग्राइंड करून त्याचे असे दूध गाळून घ्या. 2 शिट्ट्या झाल्यात. मी डाळ चेक करते. ही बघा, अशी कुस्करली पाहिजे. आता आपण ते कढईमध्ये काढून घेऊया. थोडंसं मॅश करून घेऊया, म्हणजे पूर्ण आपल्याला मॅश करायची नाही. दाणे थोडे अख्खे दिसले पाहिजे. आता याच्यामध्ये आपण फुगलेले साबुदाणे घालून त्याच्यावर थोडं पाणी घालून मिक्स करून शिजत ठेवूया. गॅसचा फ्लेम अगदी लोअर मीडियम असा ठेवा. तोपर्यंत एका बाजूला आपण 1 टीस्पून तुपामध्ये खोबऱ्याचे तुकडे आणि काजूचे तुकडे तळून घेऊया. नारळाचे आणि काजूचे तुकडे तळून झाल्यावर त्याला या डाळीच्या मिश्रणात घाला. छानपैकी मिक्स करा आणि त्याला बॉईल येऊ द्या. इथे मी गुळाची पावडर वापरली आहे. ही ऑर्गॅनिक गुळाची पावडर आहे आणि खूप गोड आहे, त्यामुळे मी 1च कप वापरला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार याला ॲडजस्ट करू शकता. गोड डिश आहे म्हणजे गोड असलीच पाहिजे, नाही का? आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूया. आता हे छान बॉईल झालं आहे. आता गॅसचा फ्लेम एकदम मंद करा. आता याच्यामध्ये आपण कोकोनट मिल्क अगदी स्लोली घालणार आहोत आणि एका साईडला ते मिक्स करत राहा. दूध हे गुळात मिक्स झालं की फाटू शकतं, त्यामुळे आपण ह्याला फक्त स्टर करून घेणार आहोत 5 मिनिट. आता हे मणगणे तयार आहे. दिसतंय की नाही रुची? जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला, बाय.